तर नमस्कार मित्रांनो, रेबल स्टार फार्ममध्ये सर्वांचं स्वागत आहे. तर बघू शकता सध्या आताच नुकताच पाऊस पडलेला आहे. थोडंसं वातावरण म्हणजे थोडंसं झडगं पडलं एक 10-15 मिनिट आणि पाऊस उघडलेला आहे आणि आपल्या मस्तपैकी शेळ्या आणि बघू शकता होंडा. बऱ्याच शेळीपालकांना होंडा शेळी बघायची होती. बघू शकता होंडा शेळी एकदम जबरदस्त झालेली आहे आणि महत्त्वाचं म्हणजे जी आपली होंडा शेळी आहे, आता होंडा शेळी आहे गाभण. बघू शकता आपली होंडा शेळी गाभण आहे सध्या आणि जबरदस्त आहे अजून तेज कांती, कारण आपलं मेन ही आहे होंडा शेळी. बघू शकता पाठ वगैरे. तर महत्त्वाचं म्हणजे व्हिडिओ बनवण्याचा उद्देश हा आहे की उद्या आहे सोमवार आणि उद्या मस्तपैकी आपला एक बाजारचा व्हिडिओ येणार आहे आणि खास बाजार फिरण्यासाठी आपण जाणार आहोत. कारण तुम्हाला सांगतो, आता गेली म्हणजे 4 ते 5 महिने झालं बाजारामध्ये जाणं झालं नाही. त्याच्यामुळं कसं आहे, आपल्या जे जनावरं जे आहेत ते जनावरं कशी खरेदी करावी, कशी विक्री करावी याचा अंदाज येणं आणि वेळेसोबत चालणं किंवा कसं बाजारामध्ये खरेदी होते, कशी विक्री होते, काय भाव चालू आहे सध्या, कसं बाजार चालू आहे, कसे जनावरं येतात, काय होतं, ह्या सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी काय म्हणजे आपल्याला काही खरेदी पण करायची नाही आणि विक्री पण करायची नाही, तरी सुद्धा बाजारामध्ये म्हणजे महिन्यातून 2 महिन्यातून एकदा दोनदा फेरफटका असलाच पाहिजे. त्याच्यामुळे उद्या बाजारात सुद्धा व्हिडिओ सविस्तर काढण्यात येणार आहे मित्रांनो. आणि आपल्या शेळ्या वगैरे आहेत सध्या मस्तपैकी नियोजन चालू आहे. तर सांगायचा उद्देश एवढाच आहे की तुम्ही सुद्धा तुमच्या आजूबाजूला जे बाजार वगैरे आहेत तिथं जा, म्हणजे महिन्यातून समजा आता 4 आठवड्यातून एखादी म्हणजे महिन्यातून एखादी वेळेस तुम्ही जाऊन तिथे व्यवस्थितरित्या बाजार फिरून वगैरे बघू शकता. आणि सध्याला काय भाव आहे, समजा आता एखादं आपले बोकड वगैरे विक्रीचं आहे तर बाजारामध्ये आपण जाऊ शकतो की बुवा कसं चालू आहे बाजार, काय आहे, तेच करण्यासाठी जातात. आता बघा आपले बकरे जे आहेत ते इथं येऊन व्यापारी बऱ्याचदा घेऊन जात असतात. पण होते काय, आपण जर बाजारात वगैरे जाऊन जर बघितलं किंवा कशा बोकडांची विक्री वगैरे होते, मग आपलं बोकड कोण्या रेंजचं आहे, कोणत्या भावामध्ये आपल्याला दिल्याच्यानंतर ते परवडल किंवा विक्री व्यवस्थापनामध्ये आपल्याला भरपूर मदत होत असते. त्याच्यामुळे शेळी पालनामध्ये जर उतरताय तर ह्या गोष्टींमध्ये गेलं तर गेलं, 100-200 रुपयाचं पेट्रोल टाकणे गाडीत किंवा बसणं, एसटीनं, ऑटोनं, कशानं पण जावा, पण बाजारामध्ये हमखास फिरून येत चला मित्रांनो. त्याच्यामुळे उद्या 100% बाजारामध्ये सुद्धा जाणार आहोत. एक दोघं जण जाणार आहोत, दोघं चौघं जण, आणि मस्तपैकी व्हिडिओ सुद्धा शूट करणार आहोत. बघू शकता मस्तपैकी आपल्या जे शेळ्या आहेत त्या शेळ्या एकदम मस्त सध्या आता चारा म्हणजे फक्त ओनली काटेकरवेल चालू आहे. काटेकरवेल आहे, सुबाबूळ आहे, 4G बुलेट नेपियर आहे, हाराळी वगैरे जे काय असेल ते सर्व मस्त नियोजन चालू आहे. सध्याला काय खुराक वगैरे चालू केलेलं नाही मित्रांनो. बघू शकता एकदम जबरदस्त शेळ्या आहेत आपल्या, कारण उन्हाळ्यामध्ये भरपूर खराब झालेल्या होत्या शेळ्या. पण कसं आहे, शेवटी रेबल स्टारचं संगोपन आहे. कॅल्शियम, मल्टीव्हिटॅमिन, लिव्हर टॉनिक, मिनरल मिक्सचर, डिवर्मिंग ह्या गोष्टीमध्ये थोडंसं आपलं आहे व्यवस्थित नियोजन. त्याच्यामुळे तितकं काही ताण घेण्याची काहीच गरज नाही. आणि हो, ही जी पाट आहे हिला आता भरवायची म्हणजे डॉक्टरच्या साहाय्याने हिचं म्हणजे लागवड करायच्या नंतर दिवाळीच्या नंतर हिची, कारण ही खास त्यासाठीच ठेवलेली आहे. अजून लहान आहे, अजून 6-8 महिने म्हणजे कमीत कमी इथून ज्या काही पाट्या आहेत, आता आपल्या 6 पाट्या आहेत, 6 पाटींची लागवड डायरेक्ट 1 वर्षाच्या नंतर करायची आपल्याला, जेणेकरून आपल्या अशा अशा मोठ्या ठोकराशीच्या शेळ्या बनल्या पाहिजे. अशा होंडा शेळीसारख्या हे बघू शकता, अशा शेळ्या बनल्या पाहिजेत. आता ही बघू शकता ही शेळी तुम्ही, अशा पद्धतीच्या शेळ्या आणि मोठ्या राशीच्या ठोकराच्या शेळ्या बनल्या पाहिजेत. आणि बघू शकता आपली म्हातारी शेळी अजून एकदा दोनदा वेईल असं वाटते मला, पण एक वेत अजून व्यवस्थितरित्या घ्यायचा आहे. आता तसं विचार करायला गेलं तर खांडात वगैरे असती शेळी तर आतापर्यंत म्हणजे म्हणजे खाटकाला तर गेली असती, तर मरून तर गेली असती. पण आपल्यापाशी कसं आहे, तिचं 12ही महिने तिला व्यवस्थितरित्या संगोपन आहे. म्हणजे औषध उपचार असो किंवा व्यवस्थितरित्या तिचे संगोपन वगैरे असो, या सर्व गोष्टी एकदम व्यवस्थित पार पडतात. त्याच्यामुळे बघू शकता शेळी अजून एवढी ॲक्टिव्ह आहे. अजून सुद्धा ती शेळीचे 2 ते 4 वेत 100% होतील अशी खात्री आहे मला. आपण प्रयत्न तर करू शकतो तितकं. म्हणजे एकदम ह्या सर्व शेळ्यांपैकी त्या शेळीला सर्वात जास्त हातावर घेऊन सांभाळतोय मी, कारण काही करून ती शेळी एकदम जबरदस्त आहे. तिची पिल्लं सुद्धा तिनं जबरदस्त देत असते. तो व्हिडिओ सुद्धा सविस्तर बघितलेला आहे तुम्ही. तर बघू शकता सध्या अशा पद्धतीचं नियोजन आहे मित्रांनो, एकदम टॉप क्वालिटी. तर कशा वाटल्या आपल्या शेळ्या, आणि हो महत्त्वाचं म्हणजे आपल्या कोंबड्या ज्या आहेत त्या कोंबड्यासुद्धा आता काही अंड्यावरती बसवलेल्या आहेत मित्रांनो. अंड्यावरती कोंबड्या बसवलेल्या आहेत. आणि शेळ्यांना जर खायला जर सध्या म्हणलं तर दिवसभर फक्त चारा नियोजनामध्ये तुम्हाला सांगतो, म्हणजे सकाळी एक वैरण असते, म्हणजे ते म्हणजे आपलं ह्याची सुबाबळीची. मग त्याच्यानंतर हे बघू शकता काठी करेल वगैरे, दिवसभर शेळ्या म्हणजे पोट भरून इथंच खातात आणि इथंच मस्तपैकी निवांत रवंत करत बसतात. आणि पहिल्याच्या सारखं आता कसं आहे, लांडग्यांची वगैरे काय भीती राहिलेली नाही, कारण कसं तिकडून तर पत्रे पॅक आहेत, इकडं बाजूनं जाळी आणि इकडल्या साईडला आहे दरवाजा. तितका म्हणजे काही ताण घेण्याची गरज नाही. आणि खरं सांगायचं म्हणजे शेड व्यवस्थापन, माझा पर्सनली अनुभव सांगतो, ज्या शेळीपालकाचं शेड व्यवस्थापन, बंदिस्त शेळीपालकाचं शेड व्यवस्थापन चांगलं असेल ना, त्याचा म्हणजे ताण इतका कमी होतो मित्रांनो की एकदम म्हणजे काहीच ताण राहत नाही एकंदरीत तुम्हाला सांगतो. कारण उन्हाळा, पावसाळा, हिवाळा त्या दृष्टिकोनातून जर तुमचा शेड जर परफेक्ट जरी असेल तर शेळी पावसाळ्यात वेली काय तितका काहीच ताण घेण्याची गरज नाही. किंवा 4-4, 8-8 दिवस जरी पाऊस जरी लागून राहिला तितका पण काही ताण घ्यायची गरज नाही. सुका चारा वगैरे तुमच्याकडे असेल तर, किंवा लांडगे
आरोग्य वगैरे व्यवस्थितरित्या म्हणजे काय प्रादुर्भाव जर असेल काही याच्यामध्ये काही जिल्ह्यामध्ये वगैरे आहे काही भागामध्ये, जर तितकं आपण काहीच ताण घेण्याची गरज नाही. त्याच्यामुळे शेड व्यवस्थापनाकडे लक्षात घ्या. कारण तुम्हाला सांगतो कालच माझ्या मित्राचे म्हणजे 2 मेंढीचे 2 बारके बारकी पिल्ले होते. ते लांडग्यानं येऊन म्हणजे घराच्या पुढंच असून सुद्धा लांडग्यानं येऊन खाल्लेले आहेत काल. म्हणजे नरडं फोडलेलं आहे, एकाचं डोकं फोडलेलं आहे, दोन्ही पण मरून गेले. मग अशा गोष्टी अजिबात होऊ देऊ नका. कारण बघा तुमचे जर 4-5 जर शेड व्यवस्थापनाअभावी जर तुमची जर 4-5 जर शेळ्या वगैरे मेल्या, तर त्या शेळ्या जितकं तुमचं नुकसान झालं तेवढ्यामध्ये तुमचं जबरदस्त एक शेड बनू शकतो शेळ्यांसाठी. त्याच्यामुळे शेड व्यवस्थापनामध्ये तुम्ही अजिबात हलगर्जीपणा अजिबात करू नका मित्रांनो. कधी पण लक्षात असू द्या ह्या गोष्टी तुम्हाला, कारण कायमस्वरूपी लक्षात राहू द्या की शेड व्यवस्थापन चारा नियोजन जे आहे ते शेळीपालनाचा मुख्य विषय आहे. कारण कसं आहे आपलं जो आपला व्यवसाय आहे, जो व्यवसाय आपण करतोय, ज्याच्यावरती आपलं पोट भरते, त्याची व्यवस्था, त्याची निगराणी, त्याची म्हणजे चांगली सिक्युरिटी तुम्हाला करता आली पाहिजे. बघू शकता सध्या मस्त नियोजन चालू आहे. तर ठीक आहे, रेबल स्टार फार्मला सबस्क्राईब करून घ्या. आणि हो, उद्या भेटू येणीगुरच्या बाजारमध्ये, तालुका उमरगा, जिल्हा धाराशिव. तोपर्यंत जय हिंद, जय भारत.